सगळेजण पॅडच वापरत असाल, कोणत्या कंपनीचं पॅड वापरता? सोफी, विस्पर, स्टेफी, मोस्टली त्या तीनच ब्रँड आहेत बरोबर. मेडिकलवाल्याकडे गेल्यावरती त्याला सांगितलं पॅड दे की शक्यतो 80% मेडिकलवाले हेच पॅड देतात. एकदम फेमस कलर आहे ऑरेंज कलर म्हटल्यानंतर. आणि मग आपण हे पॅड काय करतो, मार्केट मेडिकलमधून घेऊन येतो, एक्सपायरी डेट चेक करता. किती जण चेक करतात? चेक करता किती दिवस किती आहे त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेलीच नसते. इसके ऊपर एक्सपायरी मराठी कळतं ना, ह्याच्यावरती एक्सपायरी डेट लिहिलेली नसते, कोणी चेक करत नाही. आपण डॉक्टरकडे मेडिकलमध्ये गेल्यावर आपण एखादी गोळी जरी घेतली आणि त्याने जर अर्धी कापल्याने अर्ध्या साईडची आपल्याला दिली तर आपण त्याला बोलतो नको, त्याच्यावर डेट दिसत नाही म्हणजे माझ्या शरीरासाठी अपायकारक असू शकतो. मग तुम्ही हे एवढं पॅड आणि ते तुम्ही कुठे लावता, तर आपल्या स्त्रीचं दुसरं मुख आहे, तिथून पूर्णपणे आपला आधार वर जाऊ शकतात कारण ते ओपन असतं. मग तुम्ही तिथे तुमच्या इंटिमेट पार्ट जवळ तुम्ही हे पॅड लावता, मग त्याची एक्सपायरी डेट बघायला नको का? आज बऱ्याच ठिकाणी लोक काय करतात की पूर्वी तर मेडिकल मधून घ्यायचे, पण थोडं सायलेंट करून ठेवा फोन, नाही तर 2 मिनिटं चालेल. फोन जरा सगळ्यांनी सायलेंट करून ठेवा. आपण जेव्हा मेडिकल मधून आणायचो, आता काय झालंय, आता डिमार्ट मध्ये मोठे मोठे पॅक ठेवलेले आहेत, लोक जातात पुन्हा 10 वेळा जायला नको, वर्षभराचा स्टॉक घेऊन येतात. याची एक्सपायरी डेट फक्त 2 ते 3 महिने असते या पॅडची, पण लोक वर्षभराचा स्टॉक आणतात. जर एक्सपायरी झाल्यानंतर तुम्ही ते पॅड वापरणार, तुम्हाला आजार किंवा त्रास होणार नाही तर काय होणार. आणि ह्याचं हे बाहेरचं कव्हर हे पूर्णपणे प्लास्टिकचं आहे. गव्हर्नमेंटने प्लास्टिकला बंदी केली बरोबर आहे, मग आपण आता भाजीच्या पिशव्या बंद केल्या, सगळं बंद केलं. पण एक प्रत्येक स्त्रीला महिन्यातून 5 दिवस आणि काही लोकांना दिवसाला 2 पॅकेट लागतात हे. आणि त्याप्रमाणे जर समजा पकडलं तर 2-3 हे वरचे कव्हर फक्त बोलते, हे एक बाई महिन्यातून एकदा, असं तिला 12-13व्या वर्षी 15व्या वर्षी पाळी आली तर तिची 50, अशापर्यंत ती किती पर्यावरणात कचरा टाकत असते प्लास्टिकच्या रूपात. आणि हे प्लास्टिक 700 ते 800 वर्ष विघटन होत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मुली त्यांच्या मुली जरी आल्या आणि त्यांनी हे पॅकेज टाकले तरी ते पर्यावरणात तसे, आणि म्हणून हे सगळं पाणी भरतं, चोकअप होतं. मग पर्यावरणासाठी पण आपलं एवढ्या स्त्रिया आहेत, आज प्रत्येक स्त्रीचा विचार केला तर किती कचरा आपण पर्यावरणात टाकतो या प्लास्टिकच्या. म्हणजे फक्त भाजीची पिशवी बंद करून होईल का, तर नाही, हा सगळा कचरा पण आपण कमी केला पाहिजे. हा जाऊन नदी नाल्यामध्ये तुंबतो, परत तुम्ही हे प्लास्टिक मधून काढता, पॅड यूज केल्यावर पण परत प्लास्टिकच्या पिशवीतच टाकता आणि परत फेकता. ते डिस्ट्रॉय होतं का नाही, ते डंप होतं, ते सडतही नाही, तुझं ते काहीच होत नाही त्या प्लास्टिकचं, ते जसं ते तसं असतं 700 ते 800 वर्ष. आता त्याच्यानंतर पॅड आणल्यावर ओपन केलं, एक पॅड काढलं, हे पॅड बघा पूर्णपणे ओपन आहे, ठीक आहे. आता ह्याच्यावरती जर एखादं हे पॅकेट अर्धा उघडल्यानंतर तुम्ही काय करताय, असं कुठेतरी सिलेंडर, बाथरूम, कुठे मशीनच्या कुठला जिथे कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी कोंबून ठेवून द्या बरोबर. त्याच्यानंतर समजा याच्यातून कुठली झुरळ, पाल, मुंगी, कीटक कोण फिरून गेला असेल, डोळ्याने दिसतात का छोटे किटाणू, आपल्याला दिसतात असंख्य, आता पण इथे असंख्य किटाणू आहेत, डोळ्याने दिसतात का नाही. त्याच्यावरून जर समजा एखादं झुरळ बारीक अंडी टाकून गेलं असेल आणि तुम्ही ते पॅड लावलं, इन्फेक्शन कुठे जाणार, गर्भपिशवीत जाणार की नाही. मग तुम्हाला तिथे पुरळ होते, कोणाला फोड होतात, कोणाला खाज उठते, किंवा मग ब्लिडिंग जास्त होतं, कमी होतं, पिरियड्स वेळेवर येत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम जर आपण असं अनहायजेनिक वस्तू वापरल्या तर आपल्याला हा त्रास होणारच आहे. ओपन आहे पूर्ण पॅड. तुम्हाला या पॅड मध्ये काय आहे तुम्ही वापरता ते सांगू. आता हे आमचं जे मी VR मोड सोल्युशनचं सांगते, त्यांचं हे प्रोविंग्स पॅड आहे. तुम्ही बाहेरून पॅकिंग बघितली आणि हा बॉक्स समोर जरी ठेवलात तरी कोणालाही कळणार नाही की याच्यामध्ये पॅड आहे, जोपर्यंत जवळ जाऊन अगदी हे वालं चित्र कोण बघत नाही तोपर्यंत, ठीक आहे. आणि ह्याच्यावरती हा लोगो दिसतोय, चष्मा, गांधीजींचा चष्मा, कसला लोगो आहे हा, स्वच्छ भारत. कोणाला भेटतो स्वच्छ भारतचा लोगो? जी लोक पर्यावरणासाठी काम करतात, पर्यावरणामध्ये कचरा होऊ देत नाहीत
आणि बायोडिग्रेडेबल आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवतात. ऑर्गॅनिकचा पण अर्थ कळतो ना, ऑर्गॅनिक म्हणजे चांगल्या क्वालिटीचं केमिकल फ्री, जे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देतो असे प्रोडक्ट जे बनवतात. फार कमी लोकांना हा लोगो मिळतो, तसा हा आपल्या कंपनीला मिळालेला आहे, स्वच्छ भारतचा लोगो. आणि याची एक्सपायरी 3 महिन्याची, ती पण लिहिलेली नसते पॅकेटवर. याची एक्सपायरी 3 वर्ष आहे. 3 वर्ष म्हणजे हे पॅड जर समजा तुम्ही बॉक्स विकत घेतला आणि त्याच्यानंतर एखादी बाई जरी प्रेग्नेंट राहिली तरी तिचे प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि त्याच्यानंतरचे तिचे पुन्हा पिरियड यायला लागणारे 4-5 महिने पकडले तरी त्याच्यानंतरही ती हा बॉक्स काढून वापरू शकते, एवढी त्याची एक्सपायरी. हा, पण जर हा 3 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर या बॉक्सला हात लावला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पॅड मिळणार नाही, ह्याच्यामध्ये पावडर होणार त्या पॅडची ऑटोमॅटिक. का? कारण ते तुम्हाला वापरण्यायोग्य नाही. पण तेच जर हे पॅड आहे विकत, ते काय बायकांना मग खूप दिवसांनी एखादं पॅकेट कुठेतरी पडलेलं भेटतं, मग ती काढते आणि ते वापरते. ते प्लास्टिक आहे. तुम्ही 800 वर्ष जरी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलीला जरी भेटलं तरी ते वापरू शकते, कारण ते वरून खराब काही दिसणार नाही तुम्हाला, पण ते वापरण्याचे योग्य नसतं. ही खूप असं बघताना खूप छोटी गोष्ट वाटते की काय पॅड, पण तुम्हाला जे आजार होत आहेत त्याचं सगळ्याचं मूळ ह्या पॅडमध्येच आहे. ठीक आहे. आपला हा बॉक्स पण पूर्ण बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे पाण्यात वगैरे गेला तर तो विरघळून पूर्ण नष्ट होऊन जातो. आता बघा ह्याची पॅकिंग बघा, पूर्णपणे सील पॅक आहे. हे पॅड पूर्णपणे मशीनवर पॅक होतं. मशीन जे व्हिडिओ आहे मॅडमकडे आहे, जर कोणाला बघायचं इंटरेस्ट असेल, स्टार्ट टू एंड हा पूर्ण पॅकेटला कोणीही टच करत नाही. डायरेक्ट हा पॅड आपल्याकडे आला, आपणच ह्याला टच करतो. ह्याला तसं नसतं, हे ओपनली पॅक होतात, पिशवीत भरले जातात आणि येतात. ह्याला कोणीही टच करत नाही. हा पूर्ण इथपर्यंत चिटकवण्यापर्यंत पूर्ण मशीनमध्येच पॅक होतो. ह्याला पहिला टच हा फक्त आणि फक्त तुमचाच असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बॅगेमध्ये ठेवलं, समजा आता जे बाहेर जातात, कॉलेजला जातात, तुम्ही हे जरी सिंगल ठेवलं तरी त्याला आतमध्ये काही किडामुंगी किंवा काही लागण्याचा प्रश्न येत नाही, जसं ह्याला होणार. साईज बघा पॅडची. आता ह्याला सिंगल आहे चिटकवायचं. ठीक आहे. त्याला डबल दिलेलं आहे बघा, पाठी पण दिले. पाठी का दिलंय बघा, हे पसरट आहे. आपण जेव्हा बसतो तेव्हा इथून हे पॅड हलतं. ते तुम्ही बसल्यानंतर हे पूर्ण इथे स्टिकिंग पण दिलेलं आहे, म्हणजे ते तुमच्या पॅन्टीला बॅक साईडला प्रॉपरली सेट झाल्यानंतर तुम्हाला लिकेजचा त्रास होणार नाही. तुम्ही टच करायला नाही. तुम्ही दोन्ही पॅडला टच करून फील करा काय फरक वाटतो. दोन्हीवर असे हात दोन्हीवर ठेवा, मग दोन्ही हात दोन्हीवर फिरव, असं घासून बघ म्हणजे कळेल. असे कर, घास बघ कसं वाटतंय. काय फरक वाटला सांगा. ये क्या है अभी बताती हूँ मैं, ये क्या है. हाथ में तो रफ लगा ना. एक दिन में हम लोग को कितना ब्लीडिंग जाता होगा, किती ब्लीडिंग जातं एका दिवसामध्ये.
40 ते 50 ml आपल्याला ब्लिडिंग होतं. मोस्टली 30 to 40 ml. भाभी 2 मिनिटं थोडं आपल्याला मोस्टली 40 to 50 ml ब्लीडिंग पर डे होतं. जास्तीत जास्त 60. फील करके देखो आप दोनों पैड में. आप थोड़ा इन्फॉर्मेशन तो गया आपका. नहीं, आप पूरा हाथ से टच करके देखो दोनों में क्या फर्क लगेगा. मराठी आहे. मराठी आहे ना. हे थोडं म्हणजे थोडंसं जाड हे स्मूथ सॉफ्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला दिवसाला 30 to 40 ml, 40 to 50 जास्तीत जास्त. जर 70च्या वरती ब्लिडिंग होतं तर ते खूप हेवी ब्लिडिंग होतं आणि बहुतेक हॉस्पिटलला ॲडमिट करायची वेळ होते. आता ह्याच्यामध्ये मी सिरिंजमध्ये 60 ml घेतलं आहे. ठीक आहे, तुम्ही प्रोव्हिन्सच्या नॅपकिनवर टाकतो. ह्याच्यावरती मी 60 ml टाकलं होतं. ते तुम्ही जे रोज वापरता त्याच्यावर मी अर्ध टाकते 30 ml. तुम्हाला दाखवायला की किती सोकिंग पॅड वापरता सोकिंगसाठी किती सोकिंग करतो. टच करायला द्या. असे दोन्हीला लावा म्हणजे कळेल फरक. दोन्ही पण एका साथ सुका दोन्ही काय ना नका. थांबा एक मिनिट आपण पॅड का वापरतो की 5 दिवस आपलं म्हणजे आपल्याला सोकिंग झालं पाहिजे, क्लीन ड्राय वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे. पण तुम्ही विस्पर पॅड वापरता तुम्हाला फ्रेश वाटतं का? इचिंग होतं, रॅशेस होतात वरती, ते तसंच ओलं लागतं. आता ते रक्त जे वरून येतं ते गरम असतं. आपलं हे जे विस्पर पॅड आहे ते प्लास्टिकचं आहे. प्लास्टिकवरती जर गरम रक्त पडलं तर काय होणार? केमिकल रिएक्शन चालू होते आणि कधी कधी पिरियड्स गेल्यानंतर पण इचिंग, रॅशेस आणि साईडला सगळी खाज उठायला सुरुवात होते, कारण ते प्लास्टिकचं असतं. आणि त्या 5 दिवसात पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसतं, त्रास होतच असतो. पण काय ऑप्शन नाही तर आपण चला काहीच नाही तो कपडा वापरण्यापेक्षा मग हे वापरूया. बरोबर? काय फरक जाणवला दोन्हीमध्ये हात लावल्यावर? हे ओलं लागतंय ना. हे बघा, हे बघा ब्लिडिंग. आपलं टिश्यू पण आहे का? मग हा ओलेपणा तुम्हाला तुमच्या ह्याला पण जाणार आणि आपलं हे ड्राय आहे. हे ऍक्च्युली साईडला होतं ते लागले. आपला हा टिश्यू ड्राय आहे आणि हा पूर्णपणे ओला आहे. आता हा ओला पुन्हा कुठे घासणार? तुमच्या त्याच वजायनल पार्टवरती तो ओलसरपणा तसंच तसं राहणार आणि जर क्लॉट्स गेले तर अजून ते तसेचे तसे पडून राहणार. आता लेअर ओपन करून दाखवते की आपल्या पॅडमध्ये आहे. काय आहे? प्लास्टिक. आणि तुमच्या त्या गरम रक्त वरून बाहेर येत असतं आणि जर हे प्लास्टिकवर पडलं आणि प्लास्टिक तुम्ही जरी हातात मेहंदी काढली किंवा केसाला शॉवर कप लावला किंवा नायलॉनचे तुम्ही हे पकडा ना, हे नायलॉन प्लास्टिकच आहे. तुम्ही जास्त प्रेफर आपण काय घालायला करतो? कपडे कॉटन. सॅटिनच्या मॅक्सा किंवा नायलॉनच्या मॅक्सा दिसायला खूप सुंदर दिसतात, तरी पण आपण घेताना कॉटनचीच घेतो. कारण नायलॉन आणि सॅटिन तुम्ही थोड्या वेळासाठी घालू शकता, पण जास्त वेळ तुम्ही नाही घालू शकत अंगावर. किंवा आपण बाहेर लग्नाला गेलो, कुठे गेलो तर जे आपण कपडे घालतो कॉटन सोडून ते आपल्याला कधी घरी येऊन काढतो असं होतं. थोड्या वेळासाठी आपण घालू शकतो. मग आपण कंटिन्यू 5 दिवस तो पण आपल्याला एवढं हेवी ब्लिडिंग होत असताना आपण हे असं प्लास्टिकचं वापरतो. तुम्हाला कम्फर्टेबल कसं वाटेल? आता ह्याच्यावरती 30 ml टाकलं होतं सोकिंगसाठी. ते पण मी हे बघा काय सोक केलंय बघा. म्हणजे ह्याच्यावर ऑलरेडी 60 टाकलेलं प्लस परत 30 जसं तसं आहे. आणि हे काय आहे? हे मटेरियल काय आहे असं वाटतं तुम्हाला? हे कॉटन नाही आहे, हे
तुमच्या घरी जो न्यूजपेपर येतो ना त्याची इंक घालवून त्याला लगदा व्हाईट केला जातो आणि सॅनिटरी नॅपकिन टिश्यू पेपर बनवणाऱ्या अशा कंपन्यांना दिला जातो. तर तुम्हाला तो तसाच दिला इंकवाला तर तुम्हाला तो खराब वाटेल. व्हाईट करून दिला मग तुम्हाला वाटतं, "हा, छान चांगलं पॅड दिलं म्हणून." पण ह्याच्यावरती ब्लिचिंग प्रोसेस करून ती इंक उडवली जाते. तर ब्लिचिंग तुम्ही कुठे वापरता, काय करायसाठी वापरता? टॉयलेट किंवा असं जिथे क्लिनिंग करायचं आहे किंवा काय. आणि मग ती ब्लिचिंग घातल्यावर तुम्हाला तिथे उभं राहायला होतं का 5-10 मिनिटं? डोळे सुरसुरतात, काही लोकांना चक्कर येते, वास सहन होत नाही. म्हणजे त्याच्यात किती हेवी केमिकल असतं ते लगेचच कळतं ब्लिचिंग टाकल्यावर. दुसऱ्याने जरी टाकली असेल तरी आपल्याला कळतं की घरी घरात ब्लिचिंग टाकली. मग हे असं ब्लिचिंग प्रोसेस केलेला हा कागदाचा लगदा वरती प्लास्टिक ह्याच्यावर तुमचं गरम रक्त पडल्यानंतर काय होणार? केमिकल रिएक्शन. कॅन्सर होण्याचं मोठं कारण बायकांना 40 नंतर गर्भाशयाचे कॅन्सर 100 मध्ये 65% महिलांना गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सर किंवा आतमध्ये फायब्रॉइड होऊन नंतर ते कॅन्सरमध्ये रूपांतरित झाले असे आजार होतात. सगळ्यांना वाटतं का होतात, पण काय होतं की पूर्वी एवढं नव्हतं. आता प्लास्टिक पॅड सर्रास सगळे वापरतात आणि त्याचे रिझल्टमध्ये म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सर रिलेटेड एक आपलं पॅड काम करतं. युट्रस कॅन्सर जर पहिल्या दिवशीपासून नव्याने पिरियड आलेल्या मुलीला जर पहिल्या दिवशीपासून हे पॅड तिने वापरला आमचं तर भविष्यात तिला कॅन्सरचा धोका राहणार नाही. इतकं ते अँटी कॅन्सर पॅड आहे इंडियाचं पहिलं. आता हा लगदा ह्याच्यावरती रक्त पडल्यानंतर किती जणांनी असं ऑब्झर्व केलं असेल 3rd-4th डेला काळा निळं कलर चेंज होतो ते ब्लडचं. आपल्याला काय वाटतं की ते म्हणजे ब्लडच तसं, ब्लडचा कलर तसा नसतो. ब्लिचिंग बरोबर प्रोसेस होऊन ते काळं निळं फंगल सारखं होतं आणि ते फंगल इन्फेक्शन कुठे जाणार? गर्भपिशवीत जाणार. तुम्ही ते पॅड बरं 3-3 तासाने पॅड कोण चेंज करतो? एव्हरी 3 आवर्सनी चेंज करते विस्परचं पॅड. आणि मग कॉलेजला असेल तर कॉलेजला जाऊन चेंज करते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, करतेच चांगलं आहे. पण विस्पर पॅड प्रत्येकाने जर नसाल करत 3-3 तासांनी ते चेंज करायचं असतं. म्हणजे त्यांनी म्हणजे जसं सिगरेटच्या बॉक्सवर लिहून टाकले की त्यांनी लिहून टाकले की इंजुरियस टू हेल्थ. तुम्ही 3 आवर्सनी चेंज केलं पाहिजे, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे. पण लोक सकाळी लावलं, ब्लिडिंग नाही आहे, अख्खा दिवस पॅड वापरतात. ही एखादी अपवाद म्हणजे 3 तासाने चेंज करते, चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला माहिती आहे की महिला चेंज नाही करत. फॅक्ट आहे ते की नाही करत. कॉस्ट कटिंगच्या हिशोबाने पण लोक विचार करतात, अरे काही नाही आहे तर कशाला. बायका कपडे घेतील, साड्या घेतील, चांगले चांगले पर्स घेतील, पण मग त्यांना असं वाटतं हे कोण बघतंय, ह्याच्यासाठी कशाला पैसे वेस्ट करायचे. हे दुसरं बघण्यासाठी नाही आहे, तुमच्या शरीरासाठी तुमच्या आरोग्यासाठी आहे. आता ह्याला ते लास्टला हा जो गम लावलाय हा पण केमिकल ग्लू आहे. पॅन्टीला जेव्हा लावता आणि काढता तेव्हा ते पूर्ण चिकट एकदम निघतो आणि मग तो गम निघत नाही. आणि तुम्ही साबण लावून तो घासला की पॅन्टी कडक होते आणि येल्लो होते. तर आपल्याला वाटतं ते येल्लो आपल्या युरिनचा कलरमुळे. हे पॅड जे वापरताना त्याचा तो ग्लू असतो केमिकल. मग पुन्हा पिरियड्स गेल्यावर काय होतं, तो ग्लू कडक झाला, पुन्हा आपल्याला त्या पार्टवर घासायला लागतं आणि मग युरिन इन्फेक्शन सुरू होतं. पिरियड्स गेले की लोकांना काही बायका अख्खा महिना हेच चालू असतं. पहिला पिरियडचा प्रॉब्लेम, पिरियड संपला की युरिन इन्फेक्शन, परत युरिन इन्फेक्शन नंतर की परत पिरियड. म्हणजे हे त्या पूर्ण जाळ्यामध्ये अडकलेल्या असतात. खूप महिलांना युरिन इन्फेक्शनचे हेवी युरिन इन्फेक्शन असतं. आणि हे बघा, हे लास्ट पण वरती पहिला लेअर प्लास्टिक, मध्ये ते लगदा ब्लिचिंग केलेलं आणि लास्टला प्लास्टिक. संपलं पॅड तुमचं. काय देईल तुम्हाला हे? हायजीन देईल किंवा व्यवस्थित तुम्हाला कम्फर्ट देऊ शकतं का? आता याची सोकिंग कॅपॅसिटी तर बघितली तुम्ही. ह्याला साईडला इथे लॉक दिसत आहेत. हे लॉक कशाला दिलेत तर साईडनी लिकेज होऊ नये म्हणून. तुम्ही कोणाकोणाला इथे दिले पॅड वापरायला? ह्यांच्या एक मुलीला दिलं आणि अजून एक लागली, पण ती कामावरती आहे. दोघींना दिली. तुम्ही माहिती दिली कोण? सगळ्यांनाही? सगळ्यांना नाही दिली मी. आताच म्हटलं तुम्ही लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत पोचा. आजार वाढत चालले आहेत आणि जर आपण एक पोहोचवलंच नाही लोकांपर्यंत, लोकांना कळलं तर हा फर्स्ट लेअर आहे आमच्या पॅडचा. त्याच्यामध्ये दिसतात छोटे छोटे छिद्र आहेत. ते कशासाठी आहेत माहिती आहे? ब्रेथिंग म्हणतो ना, जेव्हा पिरियड्समध्ये मासिक पाळी म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना की आपली जी दर महिन्याला विशिष्ट वेळेला आपली बीजांड बाहेर येतात आणि जर पुरुष बीजाशी त्याचं मिलन झालं तर प्रेग्नन्सी राहते, नाही झालं तर ते एग्स फुटून
बाहेर येतात. मग तेव्हा आपलं जे फुटून ते रक्त जे बाहेर फेकलं जातं, ते रक्त फेकण्यासाठी पिशवी अशी पंपिंग करायची. कुठली वस्तू फेकायची असेल तर तिला आकुंचन प्रसारण पाहावं लागतं. ती जी पंपिंग करत असते त्यासाठी तिला ऑक्सिजनची गरज असते. आणि ह्या प्लास्टिक पॅडमुळे काय होतं की प्लास्टिक वर खाली पूर्ण सगळीकडून जाम केल्यामुळे ब्रीदिंग मिळत नाही, आणि म्हणून तुमच्या पोटात पाय दुखणं, चक्कर येते, उलटी होते, घरघरल्यासारखं वेगवेगळे प्रकार काय काय होतात प्रत्येकाला. तर आपलं हे पॅड पेनलेस पिरियड आहे. हे पॅड वापरल्यावर तुम्हाला पिरियड्स पेन होणार नाही. म्हणजे ओटीपोट दुखणं, कंबर दुखणं किंवा कोणाला जुलाब होतं, जे पण काय त्रास तुमचे पिरियड्स रिलेटेड असतील ते कमी होऊन जातात. आता ह्याला हे हात लावायला लागेल. कसं आहे, कॉटन आहे ना? कुठे बघितलंय असं मटेरियल तुम्ही? म्हणजे असं पट्टीसारखं दिसतंय ना, जे आपण हॉस्पिटलमध्ये आपल्याला बँडेज वगैरे लावतात, सर्जरी वगैरे, तसं ते सर्जिकल कॉटन आहे. हे जर फर्स्ट लेअरला असं एकदम सॉफ्ट असेल तर आपल्याला वापरायला छान वाटेल की नाही, कम्फर्टेबल. आणि बघा हे पूर्ण मी बायोडिग्रेडेबल, कसं नष्ट होणार म्हणजे पर्यावरणात हे राहणार नाही, ते त्याच्यात पूर्णपणे काढ. हे ह्या पॅडचा आत्मा आम्ही ह्याला म्हणतो. हे आहे अनायन चिप, रॅपिड अनायन चिप. ही काय काम करते तर पिरियड्स रिलेटेड जे त्रास आहेत, सिस्ट आहे, फायब्रॉइड आहेत किंवा गर्भपिशवीचं, काही बायकांना 2-2 दिवस अंगावर जातं किंवा काही लोकांना खूप जास्त जातं, कुणाला येतच नाही 2-3 महिने. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही चिप काम करते. ही साऊथ कोरियावरून मागवलेली आहे आणि ह्याच्यावरती 6100 निगेटिव्ह आयन्स. निगेटिव्ह आयन्स म्हणजे काय तर आता बघा, तुम्हाला जर सुट्टी पडली, तुम्ही कुठे जाता थंड हवेच्या ठिकाणी, समुद्र किनारी किंवा जिथे मोकळं वातावरण, तर त्या मोकळ्या वातावरणामध्ये ऑक्सिजन खूप असतो आणि तिथे हे निगेटिव्ह आयन्स असतात. तर ते सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण येतात तेव्हा ह्याच्यावर त्याचा मारा केला जातो आणि ही चार्ज करून ठेवलेली असते. ह्याच्यावर जेव्हा पाणी किंवा वाईट डिस्चार्ज किंवा आपला युरिनचा ड्रॉप पडल्यावर ही ॲक्टिवेट होते आणि ही फास्ट ऑक्सिजन रिलीज करते. आणि मग ते जे जाळीदार हे होतं त्यातून तो ऑक्सिजन फटाफट वरती जातो. मग तुम्हाला पिरियड झाले की जे दुखत असेल ते का बंद होतं, तर हे ऑक्सिजन वर गेलं, त्याला पंपिंग करायला जे हवं आहे, म्हणजे ते का दुखतं, कारण त्याला त्रास होत असतो काम करायला. मग तुम्ही जर त्याचं काम इझी करून दिलं तर तुम्हाला दुखणार का कंबर, पाय किंवा काय, तुम्हाला फील पण नाही, म्हणजे पिरियड्समध्ये तुम्हाला फील पण नाही होणार की आले की नाही. जाऊन चेक करावं लागतं की पिरियड्स नक्की आहेत की नाही, इतकं ते वरतून ड्राय राहतं. तुम्ही वापरता ना, तुम्हाला कसं फील वाटतं, म्हणजे कळत पण नाही ना की पिरियड्स चालू आहेत असं. तर ही चिप पूर्ण, आणि ही खूप ह्याच्यामध्ये एनर्जी आहे, म्हणजे बऱ्याचशा आजारावरती हे उत्तर आहे. याचे 7 लेअर आहेत. मी 2 लेअर ओपन करून दाखले आणि हा तिसरा, खालून चौथा आणि मध्ये एक फिल्टर पेपर आहे आणि जेली आहे. आता हे काय आहे, हे असं पूर्वीच्या काळी, म्हणजे आता आपण पॅड वापरतो पण त्याच्या आधी आपली जेव्हा आईच्या वेळेला वापरायचं तेव्हा आपण असं कॉटनच्या कपड्याची घडी करून घ्यायचो पॅड. तर तीच कॉन्सेप्ट सरांनी ठेवलेली आहे की कॉटनचा पूर्णपणे हा मटेरियल आहे आणि चांगल्या कॉटनचं, आणि ज्याच्यामध्ये पूर्ण घडी टाईपमध्ये दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित ते लिकेज होणार नाही आणि काहीच होणार नाही. वरून जर एखादा काही किटाणू आला तर ह्याच्यामध्ये आतमध्ये परत एक फिल्टर पेपर असतो, तो पण पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. आणि ही जेली आहे, ही जेली कसली आहे तर ह्याला सोडियम पॉलीॲक्रेलिक जेली बोलतो. सोडियम म्हणजे मीठ आणि पॉलीॲक्रेलिक म्हणजे ग्लुकोज. मीठ आणि ग्लुकोजचं हे मिश्रण आहे. म्हणजे जर एखादा काही जंतू तयार होत असेल गर्भाशयात आणि खाली आला तर तो ही चिप अँटीबॅक्टेरियल आणि अँटी कॅन्सर आहे, ती तर मारणारच, पण चुकून एखादा खाली गेला तर ह्याच्यावर मीठ असल्यामुळे ते पूर्णपणे हे होऊन जाईल. नाही, त्याला फील करायला असं लागतं हाताला. कसं वाटतं एकदम थंड जेली. मग पिरियड मध्ये जर वरती छान लेअर असेल,
हवा व्यवस्थित वरती पास होईल, तुम्हाला पोटात दुखणार नाही, गार वाटेल, बरं वाटेल की नाही. मग की आपण 5 दिवस चिकटपणा, त्रास, दुखतंय, कसं वाटेल, थंड वाटेल की नाही. मस्त पाणी पिता ना वरून बरं वाटतं म्हणून फ्रीजचं, तसं एकदम गार वाटेल की नाही. त्रास होईल पिरियड्स मध्ये. आपण जर एवढं काय खातो पितो, पिझ्झा, बर्गर, वडापाव, आता सगळेजण ते आपण बायका काय करतो, सगळ्यांना देतो घरात सगळ्या वस्तू, सगळ्यांना खुश ठेवतो, पण आपण आपली स्वतःची काळजी घेत नाही. पण जर आता तुम्ही जर थोड्या पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी विचार करत राहिले आणि जर तुम्हाला जर मोठा आजार झाला 40-45 वर्षी नंतर, हेवी ब्लिडिंग, गर्भपिशवी काढा, आणि गर्भपिशवी काढली तरी लाखभर रुपये तर हवेच असेल, आणि जर कॅन्सरचा आजार झाला तर मग तर लागलीच. जेवढे वर्ष आयुष्यभर जेवढे पैसे साठवले ते तुमचे आजारपणात निघून जातात. तर त्या जागी जर आपण चांगल्या क्वालिटीचं पॅड वापरलं, आणि आता ऑलरेडी आपण वापरू माहीत नव्हतं तर वापरत आलो, पण आता नव्याने ज्या या पोरी आहेत त्यांना पूर्वीपासूनच दिलं, तर पुढे जाऊन त्यांना तर हा त्रास होणार. तर प्रत्येक आईने हा विचार केलाच पाहिजे आपल्या मुलीसाठी. आता ह्याच्यामध्ये 60+30 90 ml टाकलेला, प्लस यातला थोडंसं कमी करा, थोडं केलं. हा खालचा लेअर, हे सगळं कॉटन आहे. ठीक आहे, फक्त एवढंच की तो कॉटनचा कपडा वापरणं आता कम्फर्टेबल आहे. त्या जागी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं कॉटन दिलंय, पण ते धुवा, हे करा, सुकवा, हे सगळं आताच्या काळामध्ये पॉसिबल नाही. हा लास्ट लेअर आहे. खूप चिकट गम नसतो, कारण हा ऑर्गॅनिक डिंक आहे. जो पण हा पॅड घेईल तर स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल याला गम कमी आहे, पण गम कमी नाही आहे. व्यवस्थित लावतानाच कॉटन पॅन्टी यूज करायची पहिली गोष्ट म्हणजे. साटीन, त्या सुळसुळीत, त्या क्वालिटी, ते सगळं पण आजाराचंच कारण आहे. तर ह्याला जो ग्लू आहे तो ऑर्गॅनिक डिंक आपण बोलतो ना, तो लावला. त्याला केमिकल ग्लू होतो. हा पॅन्टीला तुमच्या चिटकून राहणार नाही, पुढे जाऊन तुम्हाला रॅशेस, इचिंग देणार नाही. आणि इथे पण एक लाईन दिसत आहेत, हे पण ब्रेथिंग, म्हणजे वरपासून शेवटपर्यंत हवा पूर्ण पास होत राहणार, आणि हे पण पूर्ण डिस्ट्रॉय होतं. कशी वाटली तुम्हाला माहिती? असं सगळं पॅड कधी बघितलं होतं ओपन करून? काय वापरताय ते? फक्त सगळेजण पूर्वीपासून वापरतात 20 चला याने सांगितलं पुढे पुढे. आता जरा मुली थोड्याशा कळलंय त्यांना, तर काही ऑर्गॅनिक पॅड किंवा थोडंसं हेवी महागातलं वापरतात. पण तुम्ही मला जरी इथे विस्परचं जरी 250 रुपयाचं पॅड आणून दिलं तरी मी त्याच्यावर तुम्हाला डेमो कोणाचं असेल तर घेऊन या, त्याच्यावर पण मी डेमो देऊन. सगळं सेमच असतं, प्लास्टिकच वापरतात. ते पूर्ण विदेशी ब्रँडचे आहेत ते, आणि हे आपलं पूर्ण स्वदेशी इकडचं आहे. पण लोकांना फायदे म्हणजे हे मेडिकलमध्ये का नाही ठेवत? तर जितक्या गोष्टी मी समजावून सांगितल्या एवढं तुम्हाला मेडिकलवाला सांगत नसेल का? त्याला काही फरक पडत नाही, हे विका ते विका, पैसे मिळणार आहेत, बरोबर. तर आता हे पॅड जे आहे, जे हिरोईन लोक विस्परची, सोफीची, ह्याची, आलिया भट आणि ॲड करतात, मग खरोखर 30 रुपयाला पॅड वापरत असतील? अमिताभ बच्चन नवरात्र ते लावत असेल रोज रात्री झोपताना? नाही, ते लोक हे सगळं वापरत नाही, ते फक्त ऍड करतात. कारण त्यांना करोडो रुपये मिळतात, त्यांचा तो बिझनेस आहे. तर त्यांनी ते स्वतः वापरून बघत नाहीत, पण कंपनी पैसे देते तर ते ब्रँडिंग करतात. पण आपली कंपनी हा विचार करते की ह्या माध्यमातून एक तर तुम्ही हे चांगलं प्रोडक्ट वापरा, इतरही प्रोडक्टची माहिती मी देते, स्वतःची हेल्थ चांगली ठेवा, आणि ह्याच माध्यमातून तुम्ही जर इतरांना ही गोष्ट सांगितली, कुठल्या तरी मोठ्या हिरोला पैसे देण्यापेक्षा आणि त्याला ब्रँड एम्बेसेडर करून त्याला करोडपती करण्यापेक्षा, ज्या महिला घरगुती काम करतात किंवा ज्यांना रोजगार पाहिजे त्यांना रोजगार निर्मिती पण होईल, त्यातून त्या पैसा पण कमवतील आणि त्या स्वतः पण ते प्रोडक्ट वापरतील. म्हणजे ते स्वतःचं पण आयुष्य चांगलं ठेवतील, त्यांच्या मुलींसाठी पण चांगलं, फॅमिलीसाठी इतर प्रोडक्ट आहेत, आणि पुढे जाऊन तुम्हाला त्यातून इन्कम आहे, त्यातून तुम्ही तुमचे पॅड वापरणे इतके तरी पैसे नक्कीच कमवू शकाल, बरोबर. आता ह्याची प्राइस इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे ऑर्गॅनिक पॅड्स असतात ते 1400 ते 1500 रुपयाला असतात, आणि ऑनलाईन जे ॲमेझॉन ह्याच्यावर बघितलं तर 600 ते 700. पण हे प्रत्येक महिलेला घरोघरी मिळालं पाहिजे आणि चांगलं प्रोडक्ट पोहोचलं पाहिजे म्हणून फक्त 175 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये 8 पीस आहेत, आणि तुम्हाला विस्पर पॅड हे दिवसाला 2 ते 3 पॅकेट तर तुला लागणार जर तू 3 तासाला चेंज कर.
एक पॅकेट 32 रुपयाचं, म्हणजे एका दिवसाला 60 रुपयाचं झालं आणि पुढचे 3-4 दिवस म्हणजे जवळजवळ 120 ते 130 रुपये तुझा महिन्याचा खर्च पॅडचा झाला, बरोबर आहे. पण ते पॅड वापरून तुला गॅरंटी आहे का तुला आजार होणार नाही, त्रास होणार नाही, पोटात दुखतं, गळगळतं, इचिंग होतं, रॅशेस होतात. मग हे पॅड वापरल्यानंतर तुम्हाला फ्रेश पण वाटणार, तुम्हाला आजारापासून गॅरंटी आहे की आजार होणार नाही. ज्याला ऑलरेडी आजार आहे त्याचे आजार बरे व्हायला सुरुवात होणार. आमच्याकडे खूप फीडबॅक आहेत. मॅडम ऍक्च्युली तेवढं मला वाटतं अजून त्यांनी सांगितलं नाहीये किंवा स्टेटसला ठेवत नाही. तुम्ही स्टेटसला ठेवायला सुरुवात करा, कारण फक्त आर्थिकदृष्ट्या हे काम नाही आहे, तर हे प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवून त्यांना आजारापासून दूर करणं. कारण युरिन इन्फेक्शन, पाळीचे छोटे छोटे आजार यासाठी लोक लाखोनी पैसे घालतात सारखं डॉक्टरकडे जाऊन, ज्या मुलींना पिरियड्स येत नाही. हे पॅड किती वापरू शकतो आपण? हे पॅड आपण 12 तास आणि तुम्हाला एकच पॅड वापरायचं. आणि हे पॅड का तुम्ही वापरू शकता, कारण हे ऑर्गॅनिक आणि बायोडिग्रेडेबल आहे, ह्याचा काही त्रास नाहीये तुम्हाला काही. पण 12 पेक्षाही जास्त तास वापरलात म्हणजे 3-4 दिवशी तुम्हाला ब्लिडिंग नाहीये जास्त, तर तुम्ही हे व्यवस्थित रात्रभर वापरलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण त्याचं तुम्हाला रिव्हर्स इफेक्ट काही नाहीये. पण ते तसं नाही, त्याच्यावर जरी 2 ड्रॉप जरी ब्लडचे पडले ते केमिकल रिॲक्शन लगेच रिलीज, कारण तुम्ही जर तेच वापरत राहिलं तर ते इन्फेक्शन तुम्हाला, आणि ते स्लो पॉयझन आहे. जसं तंबाखू, सिगरेट आहे, हळूहळू हळूहळू मग 40 नंतर मग काहीतरी त्रास झाला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणतो तुला फायब्रॉइड झाले, सीज झालेत. मग लोकांना असं अरे मी तर काय, म्हणजे माझी पाळी तर व्यवस्थित होती, मग मला कसं झालं. तर हे तुम्हाला रोज थोडं 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 देऊन ते गर्भाशयाच्या कोपऱ्यात सिस्ट म्हणजे असं जाड जाड थर तयार होतो. आपला 7 mm चा थर असायला पाहिजे, तर काही बायकांचा तो 30-30, 40-40 mm चा थर झालेला असतो. आणि काही लोकांना काय वाटतं, जाऊ दे 2 दिवस पाळी येते, बरं आहे, पुढचे 3 दिवस अंगावर जात नाही म्हणजे मला त्रास नाही. पण ते आता अंगावर नाही गेलं ना तर 40-45 नंतर ना ते वेगळ्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे, एकदम पूर्ण खाऊ मिळणार. मग तो मोठा चांगले मोठे मोठे फायब्रॉइड, सीज किंवा कुठला तरी आजार. आणि असं पण समजू नका की ज्यांची पाळी गेली आहे म्हणजे मी फ्री झाली, आता मला काही आजार होणार नाही किंवा मला त्रास होणार नाही. पाळी गेल्यानंतरही सिस्ट होतात, पाळी गेल्यानंतरही कॅन्सर गर्भाशयाचा होऊ शकतो. आणि 60व्या वर्षी 55व्या वर्षी पण बायकांना गर्भपिशवी काढावी लागते पाळी गेल्यानंतरही, कारण पाळी गेली पण तुमच्या गर्भाशयाला कॅन्सर झाला, काढावीच लागेल ना. तर असं म्हणजे काही लोकांना, काही बायका तर ऐकायला येत नाहीत माहिती, माझी पाळी गेली मी फ्री झाली. असं नाहीये, पाळी गेली म्हणजे तुम्ही फ्री झाला तसं नाही. तुमच्या शरीरात तो भाग आहे, तो आतमध्ये काही ना काही आजार देऊ शकतो. गर्भाशयाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आणि हे 8 पॅड आहेत, तो दिवसाला एक, म्हणजे तुम्हाला 4 दिवस हे 4 व्यवस्थित पुरतं. म्हणजे तसं बघायला तर हे पॅकेट तुम्हाला 2 महिन्याला पुरू शकतो जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर, म्हणजे विस्परशी कम्पेअर करायला गेलं तर. आणि आजारपण पण नाही. आणि ह्याच्याबरोबर मोठी साईज, एक मोठी साईज येते, मॅडमकडे नाही आहे, त्याच्यात 7 असतात, पण ते खूप मोठं, म्हणजे आता हेच बघितलं तुम्ही ह्याच्या डबल होतं, त्याच्यापेक्षाही ते मोठं आणि पसरट असतं. म्हणजे मुलींना रात्री झोपताना कम्फर्टेबल पाहिजे किंवा जॉबला जातात त्यांना मोठी साईज हवी, किंवा काही लोकांना डिलिव्हरी झाल्यानंतर हेवी ब्लिडिंग असतं, तर मोठी साईज पण आहे, त्यात 7 असतात पॅकेट. प्राइस सेम आहे. आणि हे आहे प्रोलायनर. हे सगळ्यात म्हणजे छोटा पॅकेट मोठा धमाका. हे काय काम करतं, तर एखाद्या बाईला ऑलरेडी फायब्रॉइड आणि सीज झालेले आहेत, तुम्ही डॉक्टरकडे औषध घेतलं सीजचं, फायब्रॉइडचं, तरी फायब्रॉइड परत होतं. एकतर तुम्हाला ते औषध देणार आणि मग शेवटी गर्भपिशवी काढून टाका. तर त्यापेक्षा हे जर तुम्ही प्रोलायनर कंटिन्यू वापरलं 5-6 महिने वापरावं लागतं. लगेच आज वापरलं आणि उद्या चेकअप नाही करत. माझं स्वतःचा फायब्रॉइड फक्त आणि फक्त हे वापरून गेलं, मी कुठलंही औषध खाल्लेलं नाही. तर ते हळूहळू रोज तुमच्या पिरियड्समधून थोडं साईज कमी करून ते काढून टाकतं बाहेर. म्हणजे तुमचे फायब्रॉइड आणि सिस्ट तर खूप इझिली 1.5-2 महिन्यातच निघून जातं. फायब्रॉइडला थोडा वेळ लागतो. अजून हे काय काम करतं, तर युरिन इन्फेक्शन ज्यांना होतं वरचेवर मुलींना, तर काय होतं की आपण कॉमन टॉयलेट्स यूज करतो, बाहेर जातो, तर तिथे प्रत्येक जण यूज करतो टॉयलेट, आणि आपण पुन्हा मग ते सगळेजण त्या, आणि आता कमोड सिस्टममुळे आणखी जास्त इन्फेक्शनचं प्रमाण वाढलं. तर ह्याच्यामध्ये ही जी चिप मी इथे दाखवली ती सेम चिप इथे पण आहे, ग्राफिन अनायन चिप जी बोलली. ही चिप काय काम करते, तर त्याच्यावरती आपला युरिनचा किंवा ड्रॉप पडला किंवा पाण्याचा किंवा व्हाईट डिस्चार्जचा, तर ती ॲक्टिवेट होते. म्हणजे ती तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवते आणि तुम्हाला कुठलाही आजार गर्भपिशवीचा होऊ देत नाही. आणि ऑलरेडी असेल तर त्याला हळूहळू कमी करून
काढून टाकते. तसं आता युरिन इन्फेक्शन, ह्याच्यावर जर युरिनचा थेंब पडला, काय पडलं, ते ॲब्झॉर्ब करतं, म्हणजे तुमची पॅन्टी क्लीन राहते, तुम्हाला इचिंग होतं. आणि ऑलरेडी ज्यांना युरिन इन्फेक्शन आहे ते लोक वापरत राहिले तर त्यांना फ्युचरमध्ये युरिन इन्फेक्शन होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की हे एनर्जी देतं, हेअर लॉस म्हणजे हेअरफॉल होत असेल तर कमी करतं. तसंच काही लोकांना डायबिटीज असतो, त्यांना सारखं लघवीला जायची इच्छा होत राहते, किंवा कधी कधी खोकलं शिंकलं तर लघवीचा थेंब पडतो. ती इच्छा हे ते तो त्रास कमी पण व्हायला मदत होतो हळूहळू. आणि तो होत असेल तर मग तुमची पॅन्टी ओली होऊन मग काय होतं, इचिंग होतं, तुम्हाला ओलसर राहते, वास येतो. तर ते हे वापरल्यानंतर तुमचं पॅन्टी क्लीन राहते आणि तुम्हाला फ्रेश होतं. आम्ही हे डेली वापरतो. सकाळी मी 5:30-6 वाजता उठते ते रात्री 12 वाजेपर्यंत जागे असते, पण आम्ही दिवसभर हे लावतो तर फ्रेश होतं. हे नाही लावलं की आम्हाला कळतं की किती त्रास होतो. तर तुमचे पायात गोळे येत असतील, कंबर दुखते, काय होतं, तुम्ही सगळे त्रास त्यातून ते वापरल्यानंतर कमी होतं. आणि ब्लिडिंग जर कमी असेल एखाद्याला, म्हणजे एकदम 1-2 दिवसच जातं, किंवा पीसीओडी हे मुलींना माहीत असेल, 2-2, 3-3 महिने पिरियड्स येत नाही, हे कंटिन्यू सकाळी आंघोळ केल्यावर लावायचं आणि रात्री झोपताना किंवा 9-10 तास बरोबर ठेवायचं आणि काढायचं. कंटिन्यू हे यूज केल्यावर विदाऊट मेडिसिन पिरियड्स येणं, म्हणजे पीसीओडी आणि 100% क्लिअर होतं. तर मी तुम्हाला काय हे सांगते की पैसे म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरज असेल नसेल माहीत नाही, पण ज्या मुलीला पिरियड्स येत नाही ती मुलगी इतकी इरिटेट झालेली असते डॉक्टरकडे औषध घेऊन, जर तुम्ही ही माहिती तिच्यापर्यंत पोहोचवली तर उद्या खूप मोठ्या आजारापासून किंवा खूप मोठ्या त्रासापासून ती वाचेल. आणि तिला पिरियड्स यायला लागले तर आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळतील की नाही. कारण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर 21 दिवसाच्या गोळ्या देणार, त्या गोळ्या खाल्ल्यावर तिला पिरियड येणार, परत पुढच्या महिन्याला तिचं तेच होणार. मग अशा मुलीला पुढे जाऊन मुलं होतील का? तिचे हार्मोन्सच इम्बॅलन्स आहे, तिथलं हे हार्मोन्स बॅलन्स करतं. तिचे हार्मोन इम्बॅलन्स असल्यावर काय होणार, ती गोळी खाणार, तेवढ्यापुरती पिरियड्स येणार, उद्या पुढे जाऊन तिला थायरॉइड किंवा इन्फर्टिलिटी. म्हणून आज तुम्ही बघितलं मुलं व्हायचं प्रमाण किती किती कमी आहे. आज पूर्वीपेक्षा लोकांना ट्रीटमेंट घेतल्याशिवाय मुलं होत नाही इझिली. म्हणजे मला असं त्याच्यामध्ये हार्मोन्स पण चेंज होतात. थायरॉइड कंट्रोलमध्ये येणार, हार्मोन्स, 21 फायदे आहेत. मी मॅडमला मेसेज पाठवेन, तुम्ही तुमचा ह्यांचा ग्रुप बनवून त्याच्यात टाका. हा मॅडम, पॉझिटिव्ह रिझल्टला किती वीक लागतात की मंथ लागतात? बघा कोणाला एकाला सांगायला नाही, प्रत्येकावर वेगवेगळं. आता ज्या म्हणजे आमच्याकडे काही फीडबॅक असे आहेत की जिला 9 महिने पिरियड नव्हते आले, पण तिने 7 दिवस वापरले आणि तिला पिरियड आले. 9 महिने पाळी नव्हती आली. फीडबॅक आहे, फाईल पण दे. तर कसं आहे माहितीये, एखादीला 1.5 महिना पण लागतो तुमच्या शरीरावर, पण 45 डेज मध्ये यूज करायला सुरुवात केल्यावर पिरियड्स येतातच. ज्याला जास्त गाठी असतील तरी 6 त्याच्यानंतरच सुरू. आणि कसं म्हणजे तुम्हाला ना हळूहळू क्लिअर करणार, अजून वाढू पण नाही देणार, क्लिअर तर करणार, पण ती गोष्ट नवीन फायब्रॉइडचे ना एक असेल ना, तुम्ही 2-3 महिने सोडून ते 4 होतात, वाढत जातात. हे त्याला ते आहे त्याला कमी करतच राहणार, पण साईड बाय साईड दुसरे नवीन बनू पण नाही. कळलं? खूप लोकांना ना बरेच दिवस माहीतच नसतं, पटकन अचानक कधीतरी त्रास होतो आणि जातात आणि मग कळतं की मोठ्या मोठ्या गाठी आहेत किंवा फायब्रॉइड आहे. हे कंपनीचं अजून एक प्रोडक्ट आहे ॲलोवेरा. पिरियड असं 2 किंवा 3 दिवस होत असेल, हा, मग त्यासाठी सुद्धा हे प्रोलायनर वापरायचं तुम्हाला येणाऱ्या पिरियड्स मध्ये. आणि पण हे वापरलं आणि पॅड पण हेच वापरायचं, विस्पर पॅड नाही, कारण विस्पर पॅड इन्फेक्शन देतं. जेव्हा पिरियड्स नसेल तेव्हा हे पिरियड्स नसताना यूज करायचं. जसे तुम्हाला पिरियड झाले प्रोविंग वापरायचं. हा, 3rd, 4th, 5th डे एकदमच 5व्या दिवशी कोणाला जास्त ब्लिडिंग असतं, ह्या छोट्या पॅड वापरून. ते डिपेंड ते किती डेज यूज करायचं. त्याचे 22 पॅड्स असतात छोटे छोटे. तर तुम्ही हे 4-5 महिने तरी कंटिन्यू करायचं, म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित रेग्युलर. हो हो. आणि तुम्ही हे यूज करायला लागल्यानंतर ना मॅडम तुम्हाला इतकं त्याचे फायदे आहेत ना की तुम्ही ते कंटिन्यू जरी लाईफ टाईम वापरलं ना, म्हणजे आम्ही म्हणून मेंबरशिप देतो, कारण आम्हाला हे प्रोडक्ट लाईफ टाईम वापरतो. वेट गेन पण होतं ना याचे, म्हणजे रेग्युलर नसलं तर. हो, मग ते तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना त्याच्यामुळे. त्यासाठी आहे. आता आम्ही काय करतो, हे प्रोडक्टची कॉस्ट 175 आहे, पण जर तुम्ही मेंबरशिप घेतली तुम्हाला 30, 40 to 50% डिस्काउंट मिळतो कायमस्वरूपी वापरल्यानंतर. आणि मग तुम्ही दुसऱ्या कोणाला जर सेल केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जी कॉस्ट आहे ती मिळते, म्हणजे तुम्ही अर्निंग पण करू शकता. तुमचे आता मॅडम इथे राहतात, त्या तुम्हाला देऊ शकतात, बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणता माझ्या एकीला आहे प्रॉब्लेम, तर ह्यांच्याकडे तर तुम्ही त्यांना सांगणार का माझ्या एकीला दे,
मग त्यापेक्षा तू बेस घेतला तर तुम्ही तुमच्या लोकांना कॉन्टॅक्टने सांगू शकता. व्हिडिओ म्हणजे आपण एखाद्याला दाखवू शकतो डायरेक्ट. हो, त्यांच्याकडे आहे सगळे फीडबॅक, त्या ग्रुपमध्ये शेअर करतील. नाही तर तू थोडेसे पाठव त्यांना नवीन नसतील फीडबॅक तुम्हाला आता दिसतंय हे ना आता म्हणजे कमी 60 जास्तीत जास्त 60 वर्ष आणि कमीत कमी 14 वर्षापर्यंत त्या मुलींचे त्यांच्या फीडबॅक म्हणजे ज्यांना आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला ते फीडबॅक दिले. व्हिडिओज पण आहेत खूप, हे तर रिटर्न आहेत. पण व्हिडिओ पीसीओडीला एका मुलीचा माझ्याकडे फीडबॅक आहे, 1.5 लाख रुपये खर्च केले, 1.5 लाख रुपये. आज तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ती स्वतःच आता सगळ्यांना म्हणजे बघा तुम्हाला अनुभव आल्यानंतर तर तुम्ही समोरच्याला सांगणारच. तर ती म्हणते की तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर अशी किती जगात मुली आहेत. आणि काय होतं माहिती आता इथे तर ठीक आहे पण गावाकडे तर इतकं जास्त चालतं नाही प्रोडक्ट, कारण गावी लोकांकडे एवढा पैसा नाही आहे की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन एकतर तुमच्या गावच्या घरातून तिकडे डॉक्टरकडे जायला 500-600 रुपये ऑटो, मग तो औषध देणार, मग ती बाई, मग त्यापेक्षा ना त्या हे प्रिफर करतात की चला कम्फर्टेबल आहे, टेन्शन नाही, व्यवस्थित त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. गर्भपिशवी काढायला सांगितलेल्या बायकांची गर्भपिशवी काढावी लागली नाही. पण एवढंच की विश्वास ठेवून तुम्हाला तुम्ही म्हणा अगदीच म्हणजे ती बाई अगदीच आता उद्या ऑपरेशन करायचं आहे आणि मग आज आपण म्हणजे तेवढं तर थांबावं लागतं. पण जर एखादीने विश्वास ठेवून थांबले, म्हणजे वरळीला एक आहे सुनीता काकडे म्हणून, त्या काय करायच्या की त्या हे पॅड घ्यायच्या पण त्यांच्या 2 मुलींसाठी घ्यायच्या आणि स्वतः वापरायच्या नाही. का? पैसे, कॉस्ट कट. म्हणजे काय तर मुलींना चांगलं म्हणजे ठीक आहे प्रत्येक आईचा विचार असतो, ती आपली ते 20 परत वापरते. म्हणजे तुम्हाला एवढं समजावून सांगितलं तरी तुम्ही तुमच्या मुलींची काळजी घेताय, पण उद्या तुम्ही तिची आई आहे, जर तुम्हाला काय झालं आजार मोठा तर तुमच्या मुलांना कोण बघणार? जेवढी काळजी आई वडील घेऊ शकतात तेवढं दुसरं कोण घेऊ शकतं का? नाही घेऊ शकत. आणि मग त्यांना एक दिवशी हेवी ब्लिडिंग चालू झालं आणि इतकं जास्त होतं की डॉक्टरने सांगितलं गर्भपिशवी काढावी लागते. गर्भपिशवी तर डॉक्टर सांगितलं 85,000 लागतील. दादरलाच राहतात त्या आता स्वतः तर इतकं फुल काम करतात ते. तर त्या बोलल्या की 85,000 तर नव्हते, छोट्याशा घरात राहतात, पैसा नाही. तर मग डॉक्टरला विचारलं का बाबा थोडे दिवस मी थांबू शकते का, मी BC हे ते करून पैशाची जमवा करते. तर म्हणजे ठीक आहे. त्यांनी मग ब्लिडिंग थांबण्यासाठीच्या औषधं दिली त्यांना. आणि त्यांनी मग असे आमच्यासारख्या कोणतरी भेटलं तर ती बोलली अगं हे वापरून बघ तर तुझा त्रास कमी झाला. तर गर्भपिशवी काढायला सांगितलं, तू 2-3 महिने थांबणारच आहे, पैसा नाही आहे, तर बघ तू जर तुला झाला फरक पडला तर तू डॉक्टर सांगतील, नाही तर मग काढायची काय आहेच, पैसे तर द्यायचेच आहेत. तिच्या मुलींनी आणि तिला फोर्स केला की बाबा तू आम्ही वापरतो तू वापर. आणि तिने ते हे प्रोलायनर वापरलं आणि पिरियड झाले की आपल्या एलचं मोठं पॅड वापरायचे हे वेगळी. 3 महिन्यांनी सोनोग्राफी केली, त्या डॉक्टरकडे मी दुसऱ्या डॉक्टर, गर्भपिशवी काढायची गरज नाही, व्यवस्थित आहे तुमची गर्भपिशवी एकदम क्लीन, कोणाने पैसे वाचले तिथेच. मग आता ती सतत सगळ्यांना सांगत होते कारण तिला स्वतःला फरक पडलाय तो. तर फीडबॅक तसे म्हणजे खूप कमी, म्हणजे प्रिंट किती काढणार, आमच्या ग्रुपमध्ये तर भरपूर येत असतात कंटिन्यू. बघता ना तुम्ही. आणि हे बघा हे ॲलोव्हेरा जेल आहे, हे फक्त आणि फक्त ॲलोव्हेराचा प्युअर गर आहे, म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने ॲलोव्हेरा हे करून ग्रो करून त्याच्यानंतर त्यातला गर काढणं. तर सगळ्यांना माहिती आहे की ॲलोव्हेरा लावल्यावर केस छान होतात, स्किन छान होते, पिगमेंटेशन जातं, सर्कल जातात. पण काय होतं स्वतः ॲलोव्हेरा काढून 2-3 दिवस लावतात, 3ऱ्या-4थ्या दिवशी मग सगळं माहिती असतं, यूट्यूब बघतो, फेसबुक बघतो, पण आपण ते करत नाही. मग हे बऱ्याच लेडीजची डिमांड होती, स्टार्टिंगला कंपनीचे हेच प्रोडक्ट होते, पण लोकांची डिमांड की हा त्रास होता तर हे यांना थोडंसं आहे बघा इथे वांगसारखं, त्यांनी जातात आणि कमी होऊन जाणार वांगचे दात. तर ते 120 रुपयाला आहे हे. त्याची कसं आहे तुझ्याकडे? कुठलं आहे टॅब्लेट? आता हे प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर मग कसं होतं की आपल्यासारखीच लोक आहेत की बाबा पाळीचा त्रास कमी झाला सर पण आम्हाला दुसरे हे त्रास आहेत तर त्याच्यासाठी काहीतरी प्रोडक्ट पाहिजे. तर हे आपलं ऑल टोटल प्रोडक्ट आहे. हे गुडघेदुखी, मानदुखी, कमरेतला गॅप, त्याच्यानंतर हातपायचं दुखणं, जे पण आपले बोन्स रिलेटेड इश्यूज आहेत ते पूर्णपणे ह्याने कमी होतात. एक कम्प्लीट ह्याच्यामध्ये 90 कॅप्सूल असतात. तर एक 1.5 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरू. काही लोकांना 8 दिवसात पण बरं वाटतं, म्हणजे ज्यांचं अगदी सुरुवातीचं आहे, थोडंसं आहे,
त्यांना 8 दिवसामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो. तो ऑल टोटल खाल्ले असतात 15 days मध्ये मला फरक त्यांना खूप joint खूप दुखायची. हे सगळी बोटं बिटं खूप. आणि ह्याच्यात काय आहे हे पण मी सांगते, ह्या पेन किलर किंवा स्टिरॉइड नाही आहे, ह्याच्यामध्ये हे सुपर फूड आहे. सुपर फूड म्हणजे काय, तर तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये आवळा खाल्ला पाहिजे, पनीर खाल्लं पाहिजे, दही खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम मिळतं, व्हिटॅमिन सी खाल्लं पाहिजे. खाता का रोजच्या रोज व्यवस्थित? नाही. आज दही अंडे, आज भरपूर सगळं पूर्ण ताट भरून जेवण बनवलं, जेवलो, उद्या चपाती भाजी, उद्या मग खिचडी, नाही तर मग काय रात्रीचं राहिलं बायका दुपारी ते पण खातात. खाल्लं पाहिजे हे माहिती आहे की नाही माहिती सगळ्यांना. व्यवस्थित पूर्ण अन्न खाल्लं तर आजार आणि त्रास होईल का? नाही. पण खाता नाही खात. बरोबर आहे ना. आणि ते शक्यतो बायका तर नाहीच खात. एखाद्या वेळी जेंट्सला तरी आपण गरम गरम जेवण कामावरून आलं तर बाबा चला चांगलं चांगलं जे आहे ते हे उरलं सुरलेलं आपण खातो. पण त्याने काय होतं तर आपल्याला म्हणजे असे सगळे आजार व्हायला सुरुवात होते. ह्याच्यामध्ये लसूण, आवळा असे सगळे फूड टाकलेले आहे, त्याच्यापासून ही टॅबलेट बनवली. आणि ह्याच्यामध्ये आवळ्याची पावडर नाही तर एक्स्ट्रॅक्ट टाकलेलं आहे. पावडर जर 200 रुपये किलो असेल तर एक्स्ट्रॅक्ट हा 7,000 रुपये किलो असतो. म्हणजे इतका जास्त क्वालिटी आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, त्याचा रस उकळून काढून त्याच्यानंतर त्याचं हे केलं जातं, कॅप्सूल्समध्ये यूज केलं जातं. आणि पावडर डायरेक्ट पावडर बनवतात. तर एक्स्ट्रॅक्टमध्ये खूप जास्त पॉवर असते, म्हणजे खूप महाग असतं. तर हे ह्याच्यामध्ये 90 कॅप्सूल असतात. पण तुम्हाला एक 1.5 महिना म्हणजे जरा जास्त त्रास आहे त्याला 1.5 महिना तरी हे करायला पाहिजे. आणि 6 महिने तरी चालू करायचे. एक घ्यायची 2 घ्यायच्या दिवसातून. पण सुरुवातीला 1 घ्यायची, सूट होईची म्हणजे होईपर्यंत. ही हेल्थ फोर्स आहे. ही पण गोळी कशासाठी आहे तर जे लोक एकदम बारीक आहेत त्यांना व्यवस्थित करायचं असेल तरी पण ही तुम्ही स्वतःच खा बघा, ज्या साजी मॅडमने चालू केल्या. हे जाड बारीक असेल त्याला जाड पण करतं, आणि जे माणूस जाड आहे त्याला बारीक पण हीच गोळी करणार. कशी करणार तर ह्याच्यामध्ये स्पिरुलिना टाकलेलं आहे. स्पिरुलिना म्हणजे समुद्री शेवाळ. आणि स्पिरुलिना काय करतं तर तुम्हाला पूर्णपणे मिनरल, प्रोटीन आणि जे जेवण हवं व्यवस्थित ते देतं. त्याच्यामुळे कसं होतं की जर एकदम जाड असेल माणूस तर त्याला ते बारीक करतं, आणि जर बारीक माणूस असेल त्याच्यामध्ये काही कमी असेल तर त्याला त्या गोष्टी मिळतात, म्हणून तो जाड म्हणजे व्यवस्थित होतो एकदम जाड. पण जाड आणि बारीकच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. जाड असेल पण तुम्हाला जर एनर्जीच नाही, तुम्ही फ्रेशच नाही तर ते पण काही कामाचं नाही. आणि बारीक खूप बारीक आहे पण मग अंगात जीवच नाही, काय करायलाच होत नाहीये, ताकदच नाही, मग काय फायदा. तर हे तुम्हाला पूर्ण एनर्जी आणि फ्रेश ठेवणं. तुम्ही तुकवरा तुमच्याकडेच बघताय सगळे. हो 12 वर्ष हे एनर्जीसाठी आहे. हो एनर्जीसाठी. लहान मुलांची मेमरी, अस्थमा, दमा, डायबिटीज, बीपी, थायरॉइड, पिरियड्स रिलेटेड इश्यूजवर पण हे कामाला येतं. आणि हे कंपनीचं प्रोडक्ट आहे. हे आमच्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत प्रिया मॅडम, त्यांना स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि त्यांना 8 की 9 केमोथेरपीज झाल्या. पण मग त्याच्यानंतर असं झालं की केमोज दिल्यानंतर केस जातात, आयब्रोज जातात, माणूस काळं दिसतं. तुम्हाला बाहेरून बघितल्यानंतरच कळतं की हिला केमो चालू केल्यात आणि हिला कॅन्सर, म्हणजे तिने लपवलं तरी तुम्हाला कळून जातं की तिला कॅन्सर झाला. आणि लोक मग इतक्या वेगळ्या दृष्टीने त्या बाईकडे बघतात, पण कोणी काही मागून घेतलेली नसते कुठली गोष्ट. तर ते जे केस म्हणजे बाईला कॅन्सर झाला आहे ह्याच्यापेक्षा जास्त तिचे केस गेले त्याचं दुःख तिला जास्त असतं. मग ते जेव्हा प्रिया मॅडमना झाला तेव्हा त्यांना खूप फील झालं की म्हणजे त्यांचे केस खूप सुंदर होते, मोठे, तर ते गेले, आयब्रोज गेले, तर त्यांना वाईट वाटलं. आणि मग त्यांनी तेव्हा त्यांच्या स्वतःसाठी मलेशियावरून 60 ml पावडर 3,500ला येते, स्टेम सेल्सची असते. स्टेम सेल काय काम करतं तर जर आपण लहानपणी आपली नाळ जी असते माहिती बरं नसेल तर उगळतात आणि मुलांना ते पाजतात 12 दिवस. त्याच्यानंतर मग ते बारशा झालं की आपण काय करतो की पुरून टाकतो, किंवा प्रत्येक जण काय वेगवेगळ्या प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे करतो. पण ती जर स्टेम सेल आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये सांभाळून ठेवतात, स्टेम सेल बोलतात त्याला. ती 80,000 रुपये वर्षाला, असे जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत ती तिकडे फ्रीज करून ठेवलेली असते. म्हणजे जर फ्युचरमध्ये आता जर एखादा लहान आहे तो जर 50-60 वर्षाचा आणि त्याला जर एखादा मोठा आजार झाला कॅन्सरसारखा, आणि जर ते तुमचं प्रिझर्व केलेलं बोन हे असेल तर ते स्टेम सेल तुम्हाला बोन नॅरोमधून दिलं तर तुम्हाला केमो किंवा कुठल्याही मोठ्या आजाराची लवकर कव्हर करून तुम्ही लगेच बरे होऊ शकता. तुम्हाला खूप जास्त मेडिसिन घ्यावे लागत नाही. आता इंडियामध्ये 80,000 वर्षाला सांगितलं तर तो म्हणे ते टाकून द्या, नंतर जेव्हा आजार होईल तेव्हा तर तेव्हा बघू, बरोबर. पण ह्याच्यामध्ये
ते स्टेम सेल्स टाकलेले आहेत. आणि ज्याला कॅन्सर झालाय त्या व्यक्तीला जर दिलं आणि तिला जर केस तिचे गेले असतील, ते डॉक्टरनी 6 महिन्यांनी सांगितलं असेल की केस येतील किंवा काय, तर ते 1.5 ते 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी ग्रोथ फास्ट येते आणि पटापट कव्हर होणार ती बाई. काळवंडेपणा जो झालेला असतो चेहऱ्याचा तो निघून जाणार आणि लवकरात लवकर फ्रेश होणार आणि एनर्जी येणार. आणि जे पेशींचं नुकसान झालेलं असतं, केमो म्हणजे काय तर तुमच्या प्रत्येक पेशीला जाळलं जातं, तर ते फास्ट नवीन पेशी तयार व्हायला पाहिजे, त्याशिवाय ती कव्हर कशी होणार, हे काम ते करतं. त्याच्याच बरोबर आपण सगळ्यांनी जर हे 1 बॉटल वर्षातून घेतली, कॅन्सरच्या आजाराचा धोका आपल्याला राहत नाही. म्हणजे एक प्रिकॉशन म्हणून पण घेऊ शकतो. पुढे होणार असेल किंवा काही आतमध्ये तयार होत असेल, कारण लोकांना बऱ्याच लोकांना 3rd 4th स्टेजला कळतं. अशी आपण कितीतरी चांगली लोक बघतो की अरे हिला कसं झालं, चांगली तर होती, म्हणजे त्या आतमध्ये डेव्हलप होत असेल तर ते खाऊ शकतात. किंवा किडनी रिलेटेड कोणाला पॅरालिसिसचा प्रॉब्लेम आहे आणि ओव्हरऑल कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण फ्रेश आणि एनर्जेटिक आणि व्यवस्थित हेल्थ मेंटेन करत तुम्ही ही गोळी घेऊ शकता मेडिकल. आणि फिमेल चॉईस आहे, फिमेल चॉईस म्हणून एक टॅबलेट आहे. ती काय काम करते तर पिरियड्स रिलेटेड इश्यू कमी करते, स्ट्रेस कमी करते, बायकांना झोप काही लोकांना लागत नाही तर ती कमी करते. आणि एक मोठं काम करते म्हणजे ज्यांना सेक्शुअल रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे काही लोकांचं हाँ मैडम 10 मिनट्स से आ रही है. हेलो आ रही हो 10 मिनट्स में ऑटो ही पकड़. ही गोळी काय काम करते तर बरेचसे न्यूली कपल असतात, तर काय होतं की त्यांची सेक्शुअल हेल्थ व्यवस्थित नसते, म्हणजे कधी नवऱ्यात प्रॉब्लेम असतो, कधी बायकोत असतो, पण ते ओपनली सांगायला बघत नाही. तर जे मेडिकलमध्ये वायग्रा किंवा अशा ज्या गोळ्या मिळतात तर तसं न घेता हे शतावरी, अश्वगंधा असे आयुर्वेदिक गोष्टी याच्यामध्ये वापरल्या. तर ते काय होतं की तुम्ही झोपण्याच्या अगोदर ही गोळी घेतली तर ते व्यवस्थित आपले जे स्त्री बीज, काही लोकांचं कसं असतं मोठा प्रॉब्लेम नसतो, मुलं होत नाही, मोठा प्रॉब्लेम नसतो, छोटाच प्रॉब्लेम असतो की तिचं स्त्री बीज वेळेवर बाहेर येत नाही, तिला पिरियड्स वेळेवर येत नाही. तर जर एखादीला मूल होत नसेल, मूल होण्यासाठी प्रॉब्लेम असेल तर तिला प्रोलायनर, एक प्रोव्हिन्स आणि ही गोळी दिली तर कन्सीव्ह व्हायला खूप लवकर मदत होते. आणि खूप फीडबॅक आमच्याकडे आहेत की हे कधी कधी तर हा बॉक्स वापरून पण प्रेग्नन्सी राहिलेली आहे लोकांची, नसेल राहत तर. मग हे एकदम म्हणजे मिरॅकल प्रोडक्ट आहे आमचं. त्याचे फ्री एकीला 4.5 लाख रुपये IVF पहिला बाळ केलं, दुसऱ्या बाळासाठी पुन्हा सेम सांगितलं की IVFच करायला लागेल. आणि मग आता दुसऱ्या वेळेला पुन्हा कोण 4 लाख घालणार, पहिल्या मुलासाठी कसं तिकडे जाऊ झालं तरी ठीक आहे, नाही तरी एक बोली हे वापर ना असं पण बोलतात. तर दिले हे बॉक्स, मला वाटतं एक बॉक्स वापर आणि दुसरा बॉक्स स्टार्ट केला आणि तिला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. 4.5 लाख रुपये हां या मॅडमचं आहे. आणि आमच्याकडे सगळे फीडबॅक जे सांगते ते ओरिजिनल आहेत, तू त्यांना शेअर कर. 175 रुपयात झाला. मला त्याचा व्हिडिओ एकतर पण टाकतो, कारण 4.5 लाख रुपये. आणि डॉक्टर बोलली तुला मूल होऊ शकत नाही IVF केल्याशिवाय. म्हणजे किती तुम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवायचा. आणि तो डॉक्टर तिला खोदून विचारतोय की तुला IVF ने मूल होणार तर तू राहिलीच कशी प्रेग्नंट. त्याला तो प्रश्न बाबा ही मला चांगला कस्टमर मिळालेला 4-4.5 लाखाचं 175 रुपयामध्ये. तिने ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशी बोलवून व्हिडिओ काढला आणि त्या दिवशी तिने डॉक्टरला सांगितलं. ती म्हणते हा काहीतरी औषध माझं ॲबॉर्शन वगैरे करून टाकायचं. कारण काही मेडिकल पण खूप मोठं रॅकेट आहे. उद्या प्रेग्नेंट राहिली ती म्हणते मी नाहीच सांगितलं, तिने दुसऱ्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतली. आणि जेव्हा तिचं झालं आणि डिलिव्हरी झाली त्यानंतर तिने सांगितलं की मी हे प्रोडक्ट वापरते आणि माझी प्रेग्नेन्सी राहिली. आणि मग तिने आम्हाला व्हिडिओ करून पाठवलं. कारण डॉक्टरचा पण भरोसा नाही ना, जर तो बोलला की तुला होऊच शकत नाही मुलं आणि मग तिला झालं म्हणजे ते त्याचं हे झालं ना थोडंसं. हां हा एक स्प्रे माझा, हा काय स्प्रे प्रोकेअर आहे, ह्याच्यात भीमसेन कापूर वापरलेला आहे. हा कुठे वापरायचा तर युरिन इन्फेक्शन होतं, लगेची जागी खाज होते. म्हणजे छोटी बाळं असतात बघा लहान 4-5 महिने, त्यांना ते तिथे रॅशेस येतात दुखतं, किंवा आपल्याला पण रॅशेस येतात, पॅन्टी साईडच्या कडा लागतात, किंवा साडी घातल्यावरती मांड्या घासल्या जातात. 3 मिनिटामध्ये याने लगेच आराम पडतो, लगेच ते रॅशेस निघून जातात. आणि बाकी पण तुम्हाला स्किनवर कुठे काही एलर्जी झाली असेल काय असेल तर हा स्प्रे यूज करू शकता. त्याच्यामध्ये हा पण पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. सगळ्या प्रोडक्ट्सची माहिती मी दिली आहे. कोणाला काही माहिती अजून काही प्रश्न आहे, कोणाला काही विचारायचं असेल तर सांगा.
हा तिथे दाखवतो. हा? ह्या गोळ्या गोळ्या सगळ्या 1200 ला आहेत, 90 येतात. आता नाही आहे कशाला. हे कॅन्सर आणि इतर म्हणजे ओव्हरऑल कोणी खाऊ शकतं. आता मी याची एनर्जी दाखवते.